नाशिकच्या सिन्नर बस स्थानकामध्ये विचित्र अपघात झालेला आहे। बस थेट फलाटावरती चढल्यानं हा अपघात झालाय। घटनेचा व्हिडिओ हा पुढारी न्यूजच्या हाती आलेला आहे। 9 वर्षांच्या मुलाचा यामध्ये मृत्यू झालाय। 4 ते 5 जण यामध्ये जखमी असल्याची माहिती मिळते। मृत मुलाला घेऊन नागरिकांनी बस स्थानकाबाहेर रास्ता रोको केला। या सगळ्या घटनेची ही दृश्य पुढारी न्यूजच्या हाती आपण ही दृश्य बघतो आहोत। अत्यंत विचित्र अशा पद्धतीने झालेला हा अपघात नाशिकच्या सिन्नर बस स्थानकामधली ही घटना आहे। आपण बघतोय की बस थेटपणे फलाटावरती चढताना आपल्याला पाहायला मिळते। ज्यामध्ये एका मुलाचा मृत्यू झालाय। किरण ताजणे सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। किरण, अत्यंत भयंकर आणि तितकाच विचित्र असा सगळा अपघात आहे, ज्याची ही थरारक दृश्य आता आपण या क्षणाला प्रेक्षकांना दाखवतोय। पूर्व अगदी अतिशय गंभीर अशा स्वरूपाचा हा अपघात आहे। बस नादुरुस्त होती की नेमकी बसमध्ये काही बिघाड झाली याबाबतची खात्री अद्याप तरी पटलेली नाहीये। मात्र सकाळी 11 वाजेच्या दरम्यान हा संपूर्ण अपघात घडलाय। बस थेट फलटावर या ठिकाणी चढताना आपल्याला दिसते आणि त्यामध्ये काही नागरिक जे होते त्या ठिकाणी जे प्रवासी होते ते देखील सैरावैरा धावताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतायत। महत्वाची बाब म्हणजे यामध्ये 4 ते 5 जण गंभीर जखमी झालेले आहेत आणि एका 9 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। यामध्ये माहिती अशी समोर येते की जो मुलगा यामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे त्याच्या आजी आजोबांसोबत तो देवदर्शन करून परतत होता आणि आपल्या गावी जात असताना सिन्नरमध्ये हा जो अपघात घडला त्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू देखील झालेला आहे। अशा सगळ्या परिस्थितीनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी त्या ठिकाणी बस स्थानकाच्या बाहेर रास्ता रोको देखील केला। परिवहन महामंडळाचे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत